तर इथं गळा मी घेतलेला आहे, गळा रुंदी घेतलेली आहे 3 सेंटीमीटर, पुढचा गळा घेतलेला आहे 5 सेंटीमीटर. तर इथं शोल्डर घेतलेला आहे 4.5 सेंटीमीटर. इथून मुंडा घेतलेला आहे 6.5 सेंटीमीटर. आणि बघा आपल्याला इथून कुर्तीसाठी म्हणजे वरून 7 सेंटीमीटर घ्यायचं आहे. त्यानंतर इथं एक पॉईंट द्यायचा. यानंतर बघा इथं मी पॉईंट दिलेला आहे. यानंतर इथून 7 सेंटीमीटर घ्यायचं आहे. इथे येते बघा. यानंतर इथं 7 सेंटीमीटर म्हणजे इथं छाती घेर, इथं वेस्ट आणि इथं हेप येते आपली. तर यानंतर बघा इथं आपली छाती घेर येते 40 म्हणजे 2 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे इथं तर घेतलीच एक्स्ट्रा, पण बाय चान्स नंतरही त्यांना फिटिंग होऊ नये यासाठी मी 40 साईजची कुर्ती 38 टाकलं आहे, पण 40 साईजची थोडक्यात आहे. बघा इथं 10 सेंटीमीटर घेतलं आहे, म्हणजे बाय चान्स कधी कधी कमी जास्त होऊ शकतं अस्तर वगैरे जॉईंट करताना. तर त्यासाठी इथं 10 सेंटीमीटर छातीगीर घेतलेला आहे. 40चा चौथा भाग 10 सेंटीमीटर येतो आहे बघा. तर तुम्ही 38 साईजची कुर्ती शिवत असाल तर 38 साईजला तर इथं येते 9 सेंटीमीटर असं येतं आहे बघा. यानंतर बघा आपले वेस्ट येते 9 सेंटीमीटर. तर यानंतर आपली हिप येते 10.5 सेंटीमीटर. आणि ओका इथून बघा स्ट्रेट लाईन अशी घ्यायची. जर आपण इथून बघा या साईडला असाच शेप दिला, असा थांबा मी तुम्हाला सांगते, असं जर आपण शेप घेतला तर यामुळे काय होतं माहीत आहे का, असा शेप जर घेतला यामुळे काय होतं तर असा प्रॉब्लेम येतो की जी आपली फिटिंग आहे ना टॉपची, म्हणजे इथून आपला साईड कट टॉप असणार आहे, इथून जे एक्स्ट्रा आपण एवढं फॅब्रिक घेणार ते फिटिंग केल्यानंतर हे असं चुन्या वगैरे पडल्यासारखं दिसणार, त्यामुळे व्यवस्थित येत नाही. त्यामुळं ही एक गोष्ट चांगली लक्षात ठेवायची की इथून स्ट्रेटच कट घ्यायचा आहे. आणि हे बघा आपली 38 साईजची कुर्ती कटिंग. व्हिडिओ हेल्पफुल असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला. थँक्यू.